नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 28 मे 2021 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी एक शासन निर्णय या ठिकाणी इयत्ता 10वीच्या साठी मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात काढलेला आहे। यामधील ठळक ज्या बाबी आहेत त्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर हा जो शासन निर्णय आहे यामध्ये सुरुवातीला त्यांनी सांगितले शैक्षणिक वर्ष 2020-21 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी। नियमित विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती इयत्ता 9वी व इयत्ता 10वी या दोन्ही इयत्तांसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना ही समान असून याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 9वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादनुकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील विविध भागातील शाळा या स्थानिक परिस्थितीनुसार एकाच वेळी सुरू होऊ शकल्या नाहीत। तसेच राज्यातील सर्वच शाळांमध्ये इयत्ता 10वीच्या मूल्यमापन प्रक्रियेतील सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यापैकी सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही। वरील वस्तुस्थिती विचारात घेता वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा सन 2021चा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता 9वीचे अंतिम संपादनूक आणि इयत्ता 10वीमध्ये वर्षभरातील शाळांतर्गत केलेले मूल्यमापनाच्या आधारे प्राप्त संपादनूक यांचा खालीलप्रमाणे एकत्रित विचार करण्यात यावा। या ठिकाणी जे दिलेलं आहे ते असं आहे, मूल्यमापनाचा तपशील दिलेला आहे आणि गुण दिलेले आहे। पहिला जो आहे त्या मुद्दा आहे विद्यार्थ्याच्या इयत्ता 9वीचा विषयनिहाय अंतिम निकाल। या निकालावरून म्हणजे आपण 100 पैकी जे गुण दिले त्याचं रूपांतर 50 मध्ये करणारा विद्यार्थ्याच्या इयत्ता 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ते 30 गुणांचं त्या ठिकाणी होणार आहे आणि विद्यार्थ्यांचे इयत्ता 10वीचे अंतिम तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन हे होणारे 20 गुणांचे। असे 50 अधिक 30 अधिक 20 हे 100 गुण असे त्या एका विद्यार्थ्याच्या एका विषयाचे होणार आहेत। पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता 9वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय 100 पैकी गुणांचे इयत्ता 10वीसाठी विषयनिहाय 50 पैकी गुणात रूपांतर करणे। म्हणजे हा जो पहिला भाग होता तो या ठिकाणी दिलेला आहे। तिन्ही भाग या ठिकाणी आपल्याला सविस्तर समजून सांगितलेले आहेत। यामधला जो 50 गुणांचा आहे त्यासाठी काय सांगितलं ते आपण पाहूया। मंडळामार्फत शाळांना गुण भरण्याची संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल। यामध्ये 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे इयत्ता 9वीच्या अंतिम निकालाचे विषयनिहाय 100 पैकी प्रत्यक्ष प्राप्त गुण भरण्याची सुविधा असेल। यामध्ये शाळांनी गुण भरल्यानंतर सदर गुणांचे विषयनिहाय 50 गुणात संगणकीय प्रणालीमध्ये रूपांतर करण्यात येईल। सदर गुणांची वस्तुनिष्ठता पडताळण्यासाठी शाळांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील इयत्ता 9वीच्या सरण प्रणालीमध्ये शाळांनी नमूद केलेल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थीनिहाय वार्षिक निकालावर करण्यात येईल। शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 9वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा
अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादनुकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. तर यानुसार या ठिकाणी सरळ प्रणालीनुसार आपण पडताळणी करू शकता. पुढे आहे दुसरा जो मुद्दा होता 30 गुणांचा, त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या इयत्ता 10वीच्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यामधील एक वा अधिक लेखी परीक्षामधील विषयनिहाय 80 पैकी प्राप्त गुणांचे 30 पैकी गुणांत रूपांतर करणे. विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव किंवा पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा दिल्या असल्यास सदर 2 परीक्षेपैकी सर्वोत्तम एकूण गुण असलेल्या एका परीक्षेचे विषयनिहाय प्राप्त गुण विचारात घेऊन त्या 80 पैकी प्राप्त गुणांचे 30 पैकी गुणांत रूपांतर करण्यात यावे. या 80 पैकी गुणांची परीक्षा झाली असेल तर त्याचं 30मध्ये रूपांतर करायचे. विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सरावपूर्व परीक्षा यामधील एकच परीक्षा दिल्या असल्यास त्या परीक्षेतील विषयनिहाय 80 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे 30 पैकी गुणांत रूपांतर करावे. म्हणजे एक तर सत्र दिले असेल आणि सराव यापैकी एकच दिलं असेल तर त्याच परीक्षेचे 30मध्ये रूपांतर करावायचं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ज्या माध्यमिक शाळांमध्ये प्रथम सत्र, सराव परीक्षा या परीक्षांचे आयोजन करणे शक्य झाले नाही अशा शाळांनी वर्षभरात इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आयोजित केलेल्या सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक कार्याला विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे 30 पैकी गुणांत रूपांतर करावे. विषयनिहाय 30 गुणांपेक्षा जास्त अथवा कमी गुणांचे मूल्यमापन केले असल्यास त्याचे 30 पैकी गुणांत रूपांतर करावे. ज्या शाळांमध्ये वरीलप्रमाणे मूल्यमापन करणे शक्य झाले नाही त्यांनी सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प इत्यादीपैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता करून घेऊन त्या आधारे विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे 30 पैकी गुणांत रूपांतर करावे. उपरोक्त अंतिम केलेल्या विद्यार्थीनिहाय व विषयनिहाय 30 पैकी गुण मंडळाच्या संगणक प्रणालीत भरण्यात यावेत. जे 20 गुणांचं आहे त्याची माहिती या ठिकाणी देत आहेत. मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता 10वीच्या अंतिम तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण अंतिम निकालात समाविष्ट करणे. ज्या माध्यमिक शाळांनी विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण संगणकीय प्रणालीत भरण्यात यावे. अपवादात्मक परिस्थितीत ज्या माध्यमिक शाळांमध्ये तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले नसेल ते शाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करावे. याशिवाय श्रेणी विषयांसाठी विद्यार्थ्यांनी प्राप्त झालेल्या श्रेणी संगणक प्रणालीमध्ये नमूद करावे. पुढं आहे उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कोविड-19ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पद्धतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढे लगतच्या 2 परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल. माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील. जे क्लास इम्प्रूव्हमेंटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. पुनर्परीक्षार्थ्यांसाठी कार्यपद्धती, जे पुन्हा परीक्षा देतात त्यांच्यासाठी मूल्यमापनाचा तपशील आणि गुण. राज्य मंडळाची यापूर्वीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयामध्ये लेखी परीक्षेत प्राप्त गुणांची सरासरी. विद्यार्थ्याचे इयत्ता 10वीच्या अंतिम तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन 20 गुण, म्हणजे यापूर्वी पास झालेले 80 गुण आणि आत्ताचे
तोंडी परीक्षांचे 20 गुण, एकूण गुण 80. याचे विश्लेषण दिलेले. राज्य मंडळाचे यापूर्वीच्या परीक्षेत एक व अधिक विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुनर्परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत त्याने मंडळाच्या यापूर्वी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेतील 80 पैकी प्राप्त गुणांची सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील. ज्या वर्षामध्ये 100 गुण लेखी परीक्षा घेण्यात आली आहे त्या वर्षीच्या उत्तीर्ण विषयात 100 गुणांचे 80 गुणांत रूपांतर करून सरासरी एवढे गुण प्रविष्ट झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेसाठी संगणक प्रणालीमार्फत देण्यात येतील. माध्यमिक शाळांनी अशा विद्यार्थ्याचे यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर संगणक प्रणालीमध्ये परीक्षेचे वर्ष व बैठक क्रमांक अचूक नोंदवावेत. राज्य मंडळाच्या यापूर्वीच्या परीक्षांमध्ये एकाही विषयात उत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थीच्या बाबतीत संबंधित शाळांनी सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता करून त्या आधारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून विषयनिहाय 80 पैकी गुणदान करावे व ते संगणकीय प्रणालीमध्ये भरावेत. अशा पुनर्परीक्षार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थ्यास इयत्ता 9वी प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी. खाजगी पुनर्परीक्षार्थींच्या बाबतीत सदर विद्यार्थ्यास यापूर्वीच्या अंतिम इयत्ता 5वी ते 9वी प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी. माध्यमिक शाळांनी विषयनिहाय प्रचलित मूल्यमापन आराखड्यानुसार तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात यावेत. अपवादात्मक परिस्थितीत ज्या माध्यमिक शाळांमध्ये तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले नसेल ते शाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करावे. याशिवाय श्रेणी विषयामध्ये अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सदर श्रेणी विषयात प्राप्त झालेली श्रेणी संगणक प्रणालीमध्ये नमूद करावी. आता खाजगी विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती, मूल्यमापनाचा तपशील आणि गुण. संपर्क केंद्रामार्फत आयोजित सराव चाचण्या, पूर्व केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक व अधिक बाबींसाठी प्राप्त झालेल्या गुणांचे विषयनिहाय 80 पैकी गुणात रूपांतर करणे. 80 गुण त्या मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यास इयत्ता 10वीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण, एकूण गुण झाले 80 आणि 20 यांची बेरीज झाली 100. संपर्क केंद्रामार्फत संपर्क शिबिरामध्ये अथवा अन्य कालावधीत आयोजित केलेल्या सराव चाचण्या, पूर्ण केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींसाठी संपर्क केंद्र स्तरावर विषयनिहाय गुणदान करण्यात यावे. सदर प्राप्त गुणांचे विषयनिहाय 80 पैकी गुणात रूपांतर करावे. विषयनिहाय 80 गुणापेक्षा जास्त अथवा कमी गुणांचे मूल्यमापन केले असल्यास त्याचे 80 पैकी गुणात रूपांतर करावे. संपर्क केंद्रांनी विषयनिहाय मंजूर आराखड्यानुसार तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले 20 पैकी गुण संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यात यावेत. ज्या संपर्क केंद्रांनी तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन केले नसेल त्या संपर्क केंद्रांनी ते मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार पूर्ण करून घ्यावे. श्रेणी विषयामध्ये सदर विद्यार्थ्यांना प्राप्त झालेली श्रेणी संगणक प्रणालीमध्ये नमूद करावी. सदर विद्यार्थ्यांनी यापूर्वी उत्तीर्ण केलेली अंतिम परीक्षेमध्ये इयत्ता 5वी ते 9वी यापैकी अंतिम परीक्षा असेल ते प्राप्त झालेल्या एकूण गुणांची टक्केवारी श्रेणी संगणक प्रणालीमध्ये भरण्यात यावी. तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मंडळाने यापूर्वीच्या परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विषयात लेखी परीक्षांची प्राप्त गुणांची सरासरी 80 गुण आणि विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीच्या अंतिम तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन 20 गुण असे 100 गुणांचे या ठिकाणी दिलेले. त्याचे सुद्धा 2 मुद्दे या
3 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. नंतर आहे श्रेणीनुसार योजनेअंतर्गत प्रविष्ट विद्यार्थी. श्रेणीनुसार योजनेअंतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा 2021साठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी सुधार योजनेअंतर्गत असलेले 2 संधीमध्ये उपरोक्त रद्द करण्यात झालेले परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे त्यांना उर्वरित 1 किंवा 2 संधी उपलब्ध असतील. याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. माध्यमिक शाळात प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा मार्च 2020 मध्ये सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मधील परीक्षेत प्रथम संधी उपलब्ध होती. आता यानंतर मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रथम परीक्षेची आणखी एक संधी अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एप्रिल-मे 2021 मधील परीक्षेत प्रथम संधी उपलब्ध होती आणि तथापि सदर परीक्षा रद्द झाल्याने आता यानंतर मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या लगतच्या पुढील 2 परीक्षांच्या संधी अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. वरील 1 व 2 विचार घेता अशा विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात येणार नाही. आता याच्यातसुद्धा आता आपल्याला शाळा स्तरावर निकाल समिती स्थापन करावयाची आहे, त्याची माहिती दिलेली आहे. प्रत्येक माध्यमिक शाळा त्यांच्या स्तरावर मुख्याध्यापकासह कमाल 7 सदस्यांची निकाल समिती गठीत करेल. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक सदर समितीचे अध्यक्ष राहतील. तसेच विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, भाषा या सर्व विषयांच्या शिक्षकांना सदस्य म्हणून समावेश असेल. सदस्यापैकी उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सेवाज्येष्ठ शिक्षक समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. संबंधित विषय शिक्षक आपल्या विषयांचा वरील कार्यपद्धतीनुसार निकाल तयार करतील व सदर निकाल वर्ग शिक्षकांकडे सादर करतील. वर्ग शिक्षक विषय शिक्षकांनी सादर केलेल्या विषयनिहाय गुणांचे व श्रेणी संकलन करून आपल्या वर्गाचा निकाल मंडळाने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात तयार करून शाळेच्या निकाल समितीकडे सादर करेल. निकाल समिती वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे परीक्षण व नियमन करून वरील कार्यपद्धतीनुसार अचूक असल्याची खात्री करून स्वाक्षरीसह 2 प्रती प्रमाणित करेल. निकाल समितीने प्रमाणित केलेले गुण व श्रेणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी संगणक प्रणालीत नोंदवाव्यात. निकाल समितीने अंतिम केलेल्या निकाल पत्रकाची एक मूळ प्रत समिती सदस्यांच्या स्वाक्षरीने शाळेत मुख्याध्यापकांच्या अभिरक्षेत ठेवण्यात येईल. निकाल समितीने अंतिम केलेल्या निकाल पत्रकाची दुसरी मूळ प्रत इयत्ता 9वीच्या विद्यार्थीनिहाय अंतिम निकालाची समितीने साक्षांकित केलेली प्रत पाकिटात विभागीय मंडळाकडे सादर करण्यात यावे. अभिलेख जतन करणे. जे कागदपत्र आहेत निकालाच्या संदर्भात ते सगळे जतन करण्यासंदर्भातही सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. इयत्ता 9वीच्या वार्षिक मूल्यमापनाचे अभिलेख व इयत्ता 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भात सर्व अभिलेख, संबंधित उत्तरपत्रिका, तत्सम बाबी निकाल समितीच्या पडताळणीनंतर सीलबंद करून मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवण्यात याव्यात. माध्यमिक शाळा संहितेनुसार सदर अभिलेख सुमारे 18 महिने जतन करून ठेवण्यात यावे व आवश्यकता भासेल तेव्हा शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पदकास पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे. अभिलेखांची पडताळणीसुद्धा होणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थी मूल्यमापन नोंदपत्रके, आवश्यक अभिलेख व तत्सम बाबी यांची तपासणी पडताळणी मंडळाकडून विभागीय मंडळे व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकारी पथकामार्फत करण्यात येईल. शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थिनीय भरलेल्या गुणांची नोंदी, शाळेकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखांची प्रत्यक्ष गुण याची पडताळणी करण्यात येईल. जर याचं उल्लंघन झालं, कार्यपद्धतीचे उल्लंघन करणाऱ्या शाळांच्या बाबतीत करावयाची कारवाई.
म्हणजे याच्यावर कारवाईसुद्धा आहे. सदर शासन निर्णयाद्वारे दिलेल्या कार्यपद्धतीचे व या संदर्भात मंडळाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, व्यक्ती, समिती पालन करणार नाहीत अथवा त्यामध्ये कसूर करतील, या अभिलेखामध्ये गैरप्रकार करतील अशा शाळांच्या बाबतीत मंडळ सांकेतांक काढून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल. 2. निकाल तयार करणाऱ्या प्रक्रियेतील कोणत्याही घटकाने कार्यपद्धतीचे उल्लंघन केल्यास, दस्तऐवजात फेरफार केल्यास अथवा गैरप्रकार व अनियमितता केल्यास दोषींवर शिस्तभंगविषयक किंवा आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गैरप्रकार व अनियमितता याचे स्वरूप पाहून सदर शाळेतील विद्यार्थ्याचे निकाल राखीव ठेवणे, रद्द करणे याचा निर्णय मंडळातर्फे घेण्यात येईल. वरील एक किंवा अधिक प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार संबंधित सक्षम प्राधिकरणास राहतील. मंडळाच्या संगणक प्रणालीवर शाळांनी भरलेली माहिती अंतिम समजली जाईल. विद्यार्थ्याचे विषयनिहाय गुण भरण्यासाठी मंडळामार्फत संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल. सदर प्रणालीवर शाळांनी निकाल समितीच्या अंतिम केलेल्या विद्यार्थ्याचे विषयनिहाय गुण मंडळाने दिलेल्या मुद्दीत भरावेत. शाळांनी सदर गुण अंतिम करून प्रणालीमध्ये सादर केल्यानंतर यामध्ये शाळांना कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्यामुळे शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये माहिती भरण्यापूर्वी योग्य ती खात्री करून व आवश्यक ती दक्षता घेऊनच माहिती भरावी. कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अपवादात्मक परिस्थितीमध्ये शाळेने आयोजित केलेल्या सराव चाचण्या, प्रथम सत्र सराव परीक्षा अथवा इतर अंतर्गत मूल्यमापनासाठी एखादा विद्यार्थी उपस्थित नसेल तर अशा विद्यार्थ्याबाबत शाळांनी ऑनलाईन, दूरध्वनीद्वारे वा तत्सम प्रक्रियेद्वारे एकास एक पद्धतीने वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे व आवश्यक नोंदी करून गुणदान करावे. श्रेणी विषयांचे मूल्यमापन कसं करायचं त्याची माहिती या ठिकाणी. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेसाठी श्रेणी विषयांचे अंतर्गत मूल्यमापन मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार पूर्ण करून विषयनिहाय श्रेणी मंडळामार्फत देण्यात आलेल्या संगणक प्रणालीत नोंदवावी. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे, पुनर्मूल्यांकन. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा सन 2021चा निकाल माध्यमिक शाळा स्तरावर शाळांकडून उपरोक्त नमूद केलेल्या विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तयार करण्यात येत असल्याने तसेच अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, अन्य मूल्यमापन इत्यादी परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवल्या घरी दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा सदर परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसतील. ही अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी सांगितलेली आहे. कार्यवाहीचे वेळापत्रक. सदर धोरणानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा सन 2021साठी विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळामार्फत जाहीर करण्यात येईल. शाळांना सहाय्य. तर या ठिकाणी सांगितलं आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा 2021 मूल्यमापन प्रक्रिया शाळा स्तरावर गठीत निकाल समितीच्या मार्फत राबवण्यात खालील प्रमाणे सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. सदर मूल्यमापन प्रक्रियेची माहिती शाळांना देण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येईल. सदर मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात सतत विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे हे ठिकाणी अपलोड केले जातील. उपरोक्त मूल्यमापन प्रक्रियेतील विद्यार्थी बैठक क्रमांक, न्याय व विषयनिहाय गुण नोंदवण्यासाठी संगणकीय प्रणाली शाळांना मंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच याबाबत सविस्तर सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. विभाग स्तरावर विभागीय मंडळाचे अधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी या मूल्यमापन धोरणाच्या संदर्भात आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध राहतील. त्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात येईल. याची माहिती महाराष्ट्र HSC board.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा 2021चा अंतिम निकाल उपरोक्त नमूद मूल्यमापन प्रक्रियेच्या आधारे शाळा स्तरावर गठीत निकाल समितीचे परीक्षण नियमन केलेल्या व मंडळाच्या संगणक प्रणालीत नोंदवलेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत अंतिम करण्यात येईल। सदर निकाल प्रक्रियेत शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देय राहील व उत्तीर्णतेचे अन्य निकष लागू राहतील। सदर निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येईल। तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी परिपत्रक होतं। हे आपणास या ठिकाणी समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।